येईल का जुळून नाते? त्याने झोपलेल्या दोघींकडे बघितलं. एवढं कान करून आरामात झोपले होते दोघी. इथून पुढे आदित्य आणि शिवलाही झोप येत होती. बॉस, तुम्ही घरी जा, शिव म्हणाला. नको, तुझचा मी थांबतो, आदित्य म्हणाला. कोणीच घरी जात नव्हतं. एका बेडशिवाय झोपण्यासाठी काही नव्हतं ऑफिसमध्ये. बेडवर दोघीजणी ऑलरेडी झोपल्या होत्या. खुर्च्या होत्या फक्त. आदित्य आणि शिव ऑफिसमध्ये खुर्चीत बसून डोकं टेबलवर ठेवून झोपले. सकाळी उठताना चांगलाच त्रास झाला. सवय नव्हती त्यांना असं झोपायची कधी. वेळच आली नव्हती कधी. सकाळी दोघांना जाग आली तेव्हा अंग दुखून आलं होतं. आदित्यने डॉक्टरांना फोन केला. बिचारे डॉक्टर सकाळीच परेशान झाले. सर, रिपोर्ट आल्याशिवाय काहीच करू शकत नाही. मी 8 वाजेपर्यंत येतो ऑफिसला, डॉक्टर म्हणाले. ठीक आहे, लवकर या, आदित्य म्हणाला. त्याने सकाळी 6लाच फोन केला होता. स्वतःला झोप नाही, दुसऱ्यालाही द्यायची नाही. जुना फंडा त्याचा. डॉक्टरने रिपोर्ट घेऊन आल्यावर समजलं दोघींच्या शरीरात जास्त प्रमाणात अल्कोहोल असल्याचं आढळलं. म्हणजे 20 to 25% ABV अल्कोहोल ब्लडमध्ये सापडलं. नॉर्मल पुरुषांना हे प्रमाण कमी असलं तरी दिव्या आणि मिताली कधीच ड्रिंक करत नव्हत्या. त्यामुळे त्यांना हे अल्कोहोल जास्त झालं होतं. एकतर माणूस एकदम गार होतो, काहीच हालचाल करत नाही, पडून राहतो, किंवा मग मेंदूचा कंट्रोल सुटल्याने माणूस हायपर होतो. दोघींना दुसरा इफेक्ट झाला होता. गप्प पडून राहिल्या असत्या तर बरं झालं असतं, पण त्यांना त्यांचा मेंदू काहीच कंट्रोल करत नव्हता. त्यामुळे विचार न करताच वागत होत्या दोघी. म्हणूनच तर एवढा गोंधळ घातला होता दोघींनी. केकमधलं प्रमाण अल्कोहोलचं सेम होतं. केकसुद्धा लॅबमध्ये पाठवला होता. त्यात नेमकं काय होतं हे कळायला. त्यातही अल्कोहोलचं प्रमाण आढळलं. म्हणजे केकमधूनच दोघींना अल्कोहोल पोचलं होतं हे कन्फर्म झालं होतं. एवढं डोकं वापरून कोण करेल हे? आदित्यच्या नावाने पाठवायची हिंमत केली होती. आदित्यला रागच आला होता. आदित्य आणि शिव कामाला लागले होते. दिव्या आणि मिताली अजूनही झोपल्या होत्या बेडरूममध्ये. आता इथून सूत्र फिरणार होती. बिल्डिंगमधले CCTV फुटेज कॅमेऱ्याचे घेतले. त्यात तो पार्सल देणारा मुलगा दिसला. कपडे साधेच होते त्याचे. आदित्यने लवकरात लवकर आपली माणसे पार्सल ऑफिसला पाठवली. फुटेज दाखवलं. तो मुलगा तिथेच काम करत असलेला होता. तो लगेच बाहेर आला. चेहऱ्यावरून घाबरलेला वगैरे वाटत नव्हता. सर, मी या शॉपमधून केक घेऊन तो फक्त ॲड्रेसवर पाठवला. त्याने शॉपचा ॲड्रेस पाठवला. तिथून आदित्यची माणसे केक शॉपला गेली. तिथे विचारलं असता जास्त काही डिटेल्समध्ये कोणी सांगतच नव्हतं. मग थोडा हिसका दाखवल्यावर सगळे नीट बोलू लागले. त्यानंतर शॉप मालकाशी बोलून तिथले फुटेज बघितल्यावर एक लेडी दिसली संशयित. तिचा चेहरा स्कार्फने बांधला होता. तिनेच त्या केकची ऑर्डर दिली होती. त्यानंतर तिची कॅमेऱ्याकडे पाठ दिसू लागली. अपोजिट साईडला काउंटर दिसत होतं. खूपच प्लॅनिंगने तिने काही केलं होतं सगळं, जे कुठेच दिसत नव्हतं. पेमेंटही कॅशने केला होता. त्यामुळे तिचे जास्त डिटेल्स मिळत नव्हते. आजूबाजूचे काही कॅमेरे चेक केले त्याने. सगळीकडे स्कार्फच तोंडाला बांधलेला दिसत होता. एका ठिकाणी ती कारमधून उतरलेली दिसली. कारचा नंबर बघून त्यानंतर त्या कारची चौकशी केली. इकडे सकाळी 9-9:30च्या सुमारास मितालीला पहिली जाग आली. तिने हळूहळू डोळे उघडले. तिचं डोकं दुखू लागलं होतं. ती जसं उठायला गेली तिला कमरेत आणि पाठीत वेदना जाणवली. जाणवणार नाही तर काय, पडलीच जोरात होती तशी. ती कशीबशी उठून बेडवर बसली. अनोळखी ठिकाण बघून ती घाबरलीच. तिने आजूबाजूला बघितलं. बाजूला दिव्या दिसत होती. अजूनही झोपली होती. तिने दिव्याला हलवलं पण ती काही हलेना. थोडंसं वाकून जवळच्या जगमधलं पाणी हातात घेत तिने दिव्याच्या तोंडावर मारलं. तशी तीही गडबडत उठली.
मिताली पागल, पाणी कशाला मारलं? सकाळीच दिव्याला उठवलं तेही पाणी मारून म्हणून तिने रागात विचारलं. दिवू, आपण कुठे आहोत काहीच कळत नाही. त्यात माझं डोकं खूप दुखतंय आणि अंग पण दुखतंय, मिताली म्हणाली. डोकं माझंही दुखतंय, दिव्या डोक्याला पकडत म्हणाले. तिने इकडे तिकडे बघितलं तर ओळखीची जागा होती. मितू, ही आदित्य सरांच्या ऑफिसमधली बेडरूम आहे, दिव्या म्हणाली. अगं पण आपण त्यांनी पाठवलेला केक खात होतो ना, त्यानंतर काय झालं? आपण इथे कसे आलो? मिताली म्हणाली. मला माहीत असतं तर अजून झोपून राहिली असती का? ते बघ घड्याळ आहे, 9:45 झाले आहेत, दिव्या म्हणाली. काय? अगं आपल्याला जाग कशी नाही आली? आदित्य सर, शिवसर आपल्याला इथे ठेवून कुठे गेले असती? मिताली विचारत होती. मिताली उठायला गेली तर तिचं अंग जास्तच दुखू लागलं. तिचं डोकं तर दुखतच होतं, त्यात हे दुखणं. ती पुन्हा तशीच बेडवर बसली. शिवला बाहेर या दोघींचा आवाज आला तसा दरवाजा उघडून आत आला. उठलात दोघी? त्याने हसून विचारलं. आम्ही इथे कशा? मितालीने लगेच विचारलं. ओ बहुत लंबी कहाणी आहे. तुम्ही फ्रेश व्हा आणि बाहेर या. काही त्रास होतोय का तुम्हाला? शिवने विचारलं. तसं दोघींनी माना हलवल्या. त्याने लगेच दोघांना लिंबू पाणी दिलं. डोकं दुखत होतं म्हणून पेनकिलर दिली. मितालीला उठायलाही त्रास होत होता, तरी ती हळूहळू उठून फ्रेश व्हायला गेली. पण बॅग जास्तच दुखायला लागली होती. जेमतेम ब्रश करून वॉशरूमला जाऊन ती बाहेर आली. दिव्या, माझ्या पाठीत खूप जोरात दुखतंय. मितालीला रडायलाच यायला लागलं होतं. ती कशीबशी पकडत बेडवर जाऊन बसली. दिव्याने बाहेर येऊ शिवला सांगितलं. तिला शिवने लगेच हॉस्पिटलला नेलं. तिथे एक्सरे काढून तिच्यावर उपचार सुरू केले. किंचित कमरेच्या हाडाला क्रॅक होता आणि सूज आली होती. उपचार मिळाल्यावर मितालीला दुखण्यापासून आराम मिळाला. पण हे सगळं कसं झालं हे तिला कळत नव्हतं. तिला दोघी केक खात होत्या. दोघींनी समान भाग करून केक खाल्ला एवढंच आठवत होतं. त्यानंतर आपण पडलो का म्हणून आपल्याला लागलं का? पण त्या केकमध्ये असं काय होतं? आदित्य सरांनी पाठवला होता ना? दिव्या म्हणालेली त्यांनीच पाठवला म्हणून. मग त्यांनी असं का करावं? ती विचार करत होती. दिव्या मितालीसोबतच हॉस्पिटलला आली होती. तिलाही मितालीसारखेच सेम प्रश्न पडले होते. आठवत काहीच नव्हतं. केक खाल्ला हीच त्यांची शेवटची कालची आठवण होती. त्यानंतरचं महाभारत काहीच आठवत नव्हतं त्यांना. शिव डॉक्टरांना भेटून ह्या दोघींकडे आला. काय मग कसं वाटतंय? सगळ्यांचे धाबे दणानून टाकलात तुम्ही, शिव हसत म्हणाला. सगळ्यांचे धाबे म्हणजे नेमकं काय केलं आम्ही? दिव्याने विचारलं. शिवने त्यांना सर्व सांगितलं. काय एवढं सगळं केलं आम्ही? आम्हाला काहीच आठवत नाही, दिव्या एवढंसं तोंड करत म्हणाली. पण केक तर आदित्य सरांनी पाठवला होता ना? मितालीने विचारलं. तिच्या मनातून हा काय प्रश्न जात नव्हता. हे तुम्हाला कोणी सांगितलं? बॉसने फोन केला होता का? शिवने विचारलं. त्यांनी काल दिवसभर कॉल केला नव्हता म्हणून मी नाही केला, दिव्या म्हणाली. अगं बॉस काल कामात होते, त्यांनी रात्री कॉल केलेला, पण तुम्ही धिंगाणा घालत होता, कसं कळणार? शिव म्हणाला. बापरे, माझ्या कानांवर विश्वासच बसत नाही. आपण असं काही केलं? मिताली म्हणाली. हो, पण शिव सर, तो केक आणि बुके आदित्य सरांनी पाठवला नव्हता. मग कोणी केलं हे सगळं? आदित्य सरांच्या नावाने पार्सल आलं होतं म्हणून मीही काही चौकशी केली नाही. दिवसभर खुश होते, दिव्या म्हणाली. एकतर हे काम स्मिताचं असेल किंवा मग नितीन. ही दोनच माणसं सध्या आमच्या निशाणावर आहेत, शिव म्हणाला.
माझी पाठ का दुखते एवढी? मी कुठे पडली होती का? मितालीने विचारलं. ते काही माहीत नाही मला, पण तिथे चौकशी केल्यावर कळू शकेल. पण आता तुम्हाला ते घेणार नाही कोणी. ते लोक खूप भडकले आहेत, शिव म्हणाला. आम्ही मुद्दाम थोडी केलं. मी बोलेन सर्वांशी आणि आपण माफी मागू देऊया. आपण खरंच चुकीचं वागलो आहोत. त्यांना कळलं ना की आपण जाणून बुजून काहीच केलं नाही. हे कोणीतरी मुद्दाम केलं तर आपल्याला नक्कीच माफ करतील ते, मिताली म्हणाले. दिव्या विचारत होती. आदित्य सगळ्याच्या मागे लागला होता. त्याने शिवला ऑफिसला थांबायला सांगितलं होतं. बाकी आपल्या टीमला तो स्वतः सगळं इन्स्ट्रक्शन देत होता. गाडी नंबर मिळाल्यावर त्याने सर्व माहिती काढली. आपल्या माणसांना कामाला लावून त्याने त्या कार मालकाला ताब्यात घेतलं लावलं. त्याला पकडून आदित्यसमोर हजर केलं. त्यानंतर त्याला फुटेज दाखवून विचारलं, ही कोण? तर त्याने सांगितलं की ही माझी मैत्रीण आहे. हिने माझ्याकडे लिफ्ट मागितली होती म्हणून मी दिली. त्याने मार दिल्यावर लगेच तिची माहिती सांगितली होती. तसं तिलाही पकडून हजर केलं. ती तर आधी बोलतच नव्हती. तिने एकही प्रश्नाचं उत्तर दिलं नव्हतं. असं वाटावं की ही गुंगी आहे. तिलाही फटके पडल्यावर मग ती पोपटासारखं बोलू लागली. टू बी कंटिन्यूड. बघू पुढे काय होतंय. सर्व गोष्टी कळण्यासाठी RB व्हायरल फेवरवर पुढील येणारे भाग वाचायला आणि ऐकायला विसरू नका. तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघते. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी राणे पाताळे. धन्यवाद. माझ्या अबीर, पुन्हा नव्याने, गुंतलेले मनवेडे तुझ्या सवे या कथा नक्कीच ऐका.